भंडारा येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह व निंदनीय भाषा वापरल्याचा प्रकार समोर आला। या वक्तव्याचा सर्वपक्षीय राजकीय नेत्यांकडून तीव्र निषेध करण्यात येतोय। या प्रकरणी नागपूर शहर भाजप महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल यांची भेट घेऊन संबंधित गायिकेविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। शहर भाजप अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केलंय। महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष दिव्या धुर्डे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अंजली भारती यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे। सार्वजनिक व्यासपीठावरून एका महिलेबाबत असभ्य व अवमानकारक वक्तव्य करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत अशा प्रवृत्ती वेळीच रोखल्या पाहिजेत, असे दिव्या धुर्डे यांनी म्हटलं आहे। या प्रकरणात तत्काळ कारवाई न झाल्यास भाजप महिला मोर्चाच्या वतीने संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। दरम्यान काँग्रेस नेते नितीन राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून अंजली भारती यांच्यावर टीका केली आहे।